तेव्हा मस्त असे भजी झाले. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मिरच्या बघा, ह्या मिरच्या बघितल्या की तुम्हाला आठवण येईल मिरचीची भजी करण्याची. तर हो, मिरचीची भजीच करायची. मस्त अशा मोठ्या मोठ्या मिरच्या आणल्यात बघा मी. भजी करायची मिरचीची, पण ह्या एवढ्या मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत ना, तर जरा आपण वेगळ्या प्रकारची भजी करूया. ही इतकी मोठी मिरची अशी पिठात बुडवून करायला म्हणजे जमत नाही, मोठ्या कढईमध्ये करावी लागते. त्याऐवजी मी जरा वेगळ्या पद्धतीची मिरचीची भजी दाखवते तुम्हाला. चला तर, आधी मिरची चिरून घेते. ह्या मिरच्या मी धुवून स्वच्छ कोरड्या करून घेतलेल्या आहेत. ते कशी आपण एरवी काय करतो, मिरचीची भजी करायची असली तर मध्ये असं काप देतो ना त्याला, तसं नाही करणार आहे मी. बघा, आज अशी मिरचीची भजी करणार आहे. अशी अशा रिंग्स करणार आहे आणि मग त्याची भजी करू आपण. याने काय होतं, तळायला पण सोपी पडतात, किंवा मग उभे काप देऊन पण, उभे चिरून पण त्याची पण भजी करू शकतो आपण. मी अशी कापून ते सगळे मिरची हे ह्यातलं बी काढून घ्यायचं, सगळं सहज निघतं. अशा ह्या रिंग्स करणार आहे आणि त्याची भजी करायची. मिरची चिरून घेते, बेसन वगैरे दाखवते तुम्हाला मी काय घेते ते. पण आधी ह्या सगळ्या मिरच्या चिरून त्यातलं बी काढून घेते. असं अशा मोकळ्या करून घेते, चिरून घेते सगळ्या. बी काढून टाकायचं आहे त्याचं. पातळ होईल तेवढं पातळ पातळ कापून घ्यायच्या. जेवणाबरोबर तोंडी लावायला आपलं मस्त झणझणीत छान आपण भजी करतो, कांदा भजी वगैरे, बटाटा भजी, तशी ही भजी होतात. आणि तळायला पण सोपी जातात. मोठ्या मोठ्या मिरच्या तळायला बेसनात असं बुडवून भजी करायला थोडंसं त्रास होतो. त्याऐवजी मग ही अशी करूया भजी आपण. सगळे चिरून घेते. चिरून घेतली बी बघा, मिरची. आता त्यातलं असं बी काढून घेते. तेल ठेवलं एकीकडे तापायला. पीठ पण भिजवून घेते बेसनाचं. ह्या मिरचीमध्ये ना थोडंसं मी मीठ घालून घेते. थोडंसं असं मिक्स करून घ्या, म्हणजे त्याला ते आतून पण थोडंसं मीठ लागतं. आणि बेसन घेते. थोडंसं तांदळाचं पीठ घालते, थोडंसं. त्यात मीठ, सोडा आणि हळद घालून भिजवून घेते. जसं की आपण इतर प्रकारची भजी करतो तसं मीठ घालते. हळद घालायची. हळद घातली. थोडंसं जिरं घातलं आणि पीठ भिजवून घेते. आपण भजीला जसं भिजवून घेतो तसं, पण ह्याला आपण मीठ लावले ना, ह्या मिरचीला पण थोडंसं. सगळं बी काढून घेतलं. आता मी पीठ भिजवून घेते. थोडं थोडं पाणी घालूनच करून घ्यायचं पीठ. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही करायचं. अजून थोडंसं पाणी घालते.
चांगलं फेटून घेते हे पीठ अजून. भिजलं पीठ. तेल पण तापत आलं एकीकडं. आता हे थोडी मिरचीची हॅरिंग्स टाकून आपण भजी करून घ्या. तेल तापले का बघते. तापलंय तेल बघा. आता मी ह्या मिरच्या अशा थोड्या करून टाकून देते, जशी आपण बटाट्या भजी टाकतो तशी. अशी मस्त आपल्या इतर भजींसारखी ही भजी होतात. आणि तिखट पण जास्त लागत नाहीत आपण असे छोट्या रिंग केल्यात त्यामुळे. आणि तळायला पण सोपे जातात. जर मोठ्या मिरच्यांची भजी करायला घेतली तर मग कढई पण मोठी लागते आणि तेलही जास्त घालून करावं लागते बघा. अशी मस्त अशी ह्या मिरच्यांची भजी अशी आपण करू शकतो. एक वेगळ्या प्रकारची मस्त कुरकुरीत होतात. आणि खाता नाही. काही वेळा काय होतं, भजी केली मोठ्या मिरच्यांची की मग फक्त वरचं आवरण खाऊन मिरची टाकून देतात काही जण. त्याऐवजी मग अशी मिरची करायची. परत टाकते तशीच सगळी. झाली आपली भजी करून बघा. मस्त आपली जेवताना तोंडी लावायला. आपण भजी मिरचीची नेहमीच करतो, अख्ख्या मिरच्यांची. पण अशी पण करून बघा. करायला पण सोपी पडतात, तळायला पण सोपी. हे बघा. आणि मिरची वाया पण जात नाही. मिरचीची भजी तयार. कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील.